जळगावच्या कानसवाडा गावच्या माजी उपसरपंचांची हत्या झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि माजी उपसरपंचांची चॉपर आणि चाकूने भोगसून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे। जळगावच्या कानसवाडा येथे ही घटना घडलेली आहे आणि माजी उपसरपंच होते ते चॉपर आणि चाकूने भोगसून हत्या करण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची हत्या झालेली आहे अशी सुद्धा प्राथमिक माहिती समोर आली आहे। युवराज कोळी यांच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। हत्या का झाली अद्यापही कळू शकलेलं नाहीये। मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांचं पथक आता सध्या रवाना झालंय। बातमी पाहतोय जळगावमध्ये। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय की युवराज कोळी यांच्या हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, मात्र उपसरपंच होते, काय नेमका वाद होता? पोलिसांच्या तपासामधून काही गोष्टी उघड आल्यात का? निश्चितच आपण जर बघितलं तर जळगाव तालुक्यातील कानसवाडा या ठिकाणी ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सकाळी 8 वाजेच्या सुमारास माजी उपसरपंच युवराज कोळी हे गावात एका ठिकाणी जात असताना त्यांच्यावर गावातीलच तिघांनी हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर वार झाल्यानंतर त्यांना जळगाव शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेलं आहे। आपण जर बघितलं तर सकाळी 10 वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केलेली होती। मोठा आक्रोश आपल्याला पाहायला मिळत होता आणि निश्चितच जुन्या वादातून हा हल्ला झाला आणि त्यात त्यांचा खून झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण जर बघितलं तर अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे आणि माजी उपसरपंच ज्यांचा यात मृत्यू झालेला आहे ते शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि एकंदरच आता त्यांच्या खुनानंतर पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं असून जे 3 आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक हे रवाना झालेलं आहे। नेमका या हत्येमागचं कारण काय हे अद्यापही समोर आलेलं नाहीये, मात्र लवकरच याच्या मागचं कारण समोर येईल, कारण पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। अगदी सचिन, पण आपण पाहतोय की मारेकरांच्या शोधासाठी जरी पोलिसांचं पथक रवाना झालेलं असलं तरी उपसरपंचांच्या कुटुंबियांशी काही बोलणं होऊ शकलंय जुन्या वादासंदर्भात? प्राथमिक माहिती समोर आलेली आहे की गावातच मारेकरी आणि 3 आरोपी हे गावातच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यात काहीतरी जुना वाद असल्याचं समोर आलेलं आहे, मात्र अद्यापही नेमकं कारण काय होतं, हा वाद नेमका काय होता हे स्पष्ट झालेलं नाहीये आणि त्यांचे जे त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांचे जे परिवार नातेवाईक आहे त्यांनी प्रचंड आक्रोश केलेला आहे आणि पोलिसांचं पथक देखील रवाना झालंय। त्यामुळे निश्चित ही जी माहिती आहे ही लवकरच समोर येईल असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे। अगदी नाही, बरोबर आहे। पोलीस तपासामध्ये आता काय उघडकीस येते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बातमी पाहतोय जळगाव मधून।